नवोदय मित्रांनो, आज आपण धम्मपदातील एक गाथाचा अभ्यास करणार आहोत. धम्मपद चित्तवग्गो मधील 35वी गाथा जी आहे. दुन्नि गहस्स लहुतो यत्थ काम निपातिनो चित्तस्स दमथो साधू चित्तं दत्तं सुखावह. ह्या गाथेचा आज आपण अठ्ठकथेमध्ये काय अर्थ दिलेला आहे, म्हणजे ती स्टोरी काय दिली आहे ती पाहणार आहोत. आणि त्यानंतर संपूर्ण गाथेचं प्रत्येक शब्दाचं पाली व्याकरण काय आहे तेही बघणार आहोत. आणि शेवटला आपण त्या गाथेचा अर्थ बघणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर ही कथा श्रावस्ती येथील जेतवन जे विहार आहे त्या ठिकाणी झालेली गोष्ट आहे. तर एकेकाळी बुद्ध श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत होते. त्या काळामध्ये 60 भिक्खूंनी धम्माचा मार्ग स्वीकारला आणि ते एका डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मातिका नावाच्या गावात वास्तव्याला होते. त्या गावात एक सद्गुणी स्त्री होती, महिला होती. तिचे नाव होते मातिका माता. ती भिक्खूंना पूर्णतः समर्पित होती. म्हणजे तिने भिक्खूंच्या भोजनाची, निवासस्थानाची संपूर्ण व्यवस्था ह्या मातिका मातेने केल्या होत्या. आणि ह्या मातेने त्या भिक्खूंना विनंती केली होती की तिलाही ध्यानाचे किंवा विपश्यनाचे मार्ग त्यांनी शिकवावा, अशा प्रकारे तिने विनंती केली होती. त्या विनंतीचा मान ठेवून, आदर ठेवून त्या भिक्खूंनी त्या मातेला ध्यानाचे पायरे कसे असतात, काय करायचे असतात हे सर्व शिकवलं. आणि ती मातिका माता ध्यानाचा सराव करायला लागली, विपश्यनाचा सराव करायला लागली. आणि पूर्वजन्माचे काही पुण्यकर्म असतील किंवा ह्या जन्मातले जे पुण्यकर्म आहेत त्यांच्या बळावर तिने ही ध्यानसाधना लवकरच आत्मसात केली. आणि तिला ती विद्या जे म्हणतो आपण, त्रिविद्यामधलं जे पहिली विद्या आहे, जे परचित्त ज्ञान, म्हणजे दुसऱ्यांच्या मनामध्ये काय घडलेलं आहे, काय चालू आहे याचं ज्याला ज्ञान होतं, ते पायरी म्हणजे ती उपलब्धी ह्या मातिकेमातेला झालं. आणि तिला दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, काय विचार चालू आहेत ह्यांचा सर्व तिला माहिती व्हायला लागली. तर त्या 60 भिक्खूंमध्ये अय्यंतर नावाचे एक भिक्खू होते. पण ते त्या ठिकाणी म्हणजे जी मातिका माता होती त्या ठिकाणी ते जास्त काळ राहू शकले नाहीत. आणि ते तिथून लगेचच बुद्ध जिथे होते, श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जिथे बुद्ध होते त्या ठिकाणी ते गेले. बुद्धांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना विचारलं की तू एवढ्या लवकर तिथून कसा काय आलास, काय झालं? तर तो भिक्खू म्हणाला, भगवंत तिथे राहणे अशक्य आहे. ती उपासिका समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे ते लगेच ओळखते. जेव्हा माझ्या मनात एखादा वाईट विचार येतो तेव्हा मला असे वाटते की जणू एखादा चोर चोरीच्या मालासह पकडला गेला आहे. मला तिथे राहताना खूप भीती वाटते. अशा प्रकारे त्याने आपले मनोगत व्यक्त केलं. आणि भगवान बुद्धांनी पुढे सांगितलं, बुद्ध त्याला समजावताना म्हणाले की घाबरून पळण्यापेक्षा स्वतःच्या मनाला कुशल आणि संयमित करणे गरजेचं आहे. ज्या मनाला विकारांनी घेरलेले आहे त्याला शिस्त लावणे हेच धम्मकार्य. म्हणजे आपले जे मन आहे, सुरुवातीस गाथा आहे धम्मपदातली, आणि मनोपू गम्मा मनोमे ही संपूर्ण गाथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं मन हे जिथे नेतं तिथे आपण सऱ्यावर पळत असतो. भगवान बुद्धांनी मनाला माकडाची उपमा दिलेली आहे, जी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तिसऱ्या झाडावर सतत भटकत असतं. अशा मनाला संयमित करणे गरजेचं आहे असं भगवान बुद्ध स्वतः म्हणतात आहेत. ज्या मनाला विकाराने घेरलेलं आहे त्याला शिस्त लावणे हेच धम्मकार्य आहे. आणि हे असं म्हणून भगवान बुद्धांनी ही आपली जी आज अभ्यासाला घेतलेली गाथा आहे ती गाथा म्हणाले की दुन्नि गहस्स लहुनो यत्थ कामनी पातिनो चित्तस्स दमतो साधू चित्तं दत्तं सुखावह. यातला पहिला जो शब्द आहे दुन्नि गह, ह्या शब्दाचा आपण अर्थ समजून घ्या. हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक पहिला तर आहे दू म्हणजे कठीण, आणि निग्रह म्हणजे निग्रह करणे किंवा ताब्यात ठेवणे. या 2 शब्दापासून हा शब्द बनलेला आहे दुन्निगह. त्याचा मुख्य अर्थ काय होतो, ज्याचे दमन करणे कठीण आहे असा तो, जो ताब्यात ठेवण्यास कठीण आहे. जर आपण विशेषणाच्या अर्थाने जर ह्याला पाहिलं तर ह्याचा अर्थ होतो अनावर, दुर्दमनीय, आवरण्यास कठीण.
बौद्ध साहित्यात विशेषतः धम्मपदात हा शब्द अनेकदा चित्त किंवा मनासाठी वापरला जातो. यातला दुन्नी गहस लहुनो, लहुनोचा दुसरा लहू हा त्या शॉर्ट म्हणजे ओ हा प्रत्यय लागलेला आहे. तर आपण लहू हा म्हणजे काय, तर लहू म्हणजे वेगवान किंवा जलद, जे वेगाने चालते किंवा घडते. संदर्भाप्रमाणे याचा अर्थ चपळ असाही होतो. याचा दुसरा अर्थ होतो हलके, वजनाने कमी असलेले, जे जड किंवा गरू नाही असे. हे भौतिक वजन किंवा मानसिक भार या दोन्ही अर्थांनी वापरले जाते. लघु स्वर म्हणूनही आपण समजू शकतो की जे पाली व्याकरणामध्ये अ आहे, ई आहे, उ आहे, ह्या ह्रस्व स्वरांना लघु असेही म्हटले जाते. पाली इंग्रजी अभिधानानुसार आणि इतर कोशानुसार लहू शब्दाचा विस्तारित अर्थ पुढीलप्रमाणे. एक पहिलं तर एक चपळता, शरीराची किंवा मनाची कार्यक्षमता जी अडथळाविना वेगाने काम करते. क्षुल्लक किंवा नगण्य, ज्याचे महत्त्व कमी आहे किंवा जे हलके आहे, साधे आहे. सुखद किंवा मृदू, जो स्वभाव किंवा वागणूक विनम्र आणि साधी आहे. सहज साध्य, याचा अर्थ होतो एखादे काम जे सहजपणे आणि विनायास करता येते, अशा प्रकारे लहूचा अर्थ होतो. तिसरा शब्द आहे यत्थ कामनी पातिनो. त्यातला यत्थ कामनी पाती म्हणजे हा शब्द 3 शब्दापासून बनलेला आहे. पहिलं तर आहे यत्थ म्हणजे जिथे, वेरेवर. काम इच्छा किंवा आवड, डिझायर किंवा विल. आणि निपाती म्हणजे पडणारे किंवा उतरणारे, जिथे इच्छा होईल तिथे जाऊन पडणारे किंवा वास्तव करणारे, असा याचा अर्थ होतो. बौद्ध धम्मात विशेषतः धम्मपदामध्ये चित्तवग्गामध्ये हा शब्द मनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. दुन्नी गहस लहुनो यत्थ कामनी पातिनो, याचा अर्थ होतो काय होतो, ज्याचे दमन करणे कठीण आहे, म्हणजे दुन्नी गह, जे अत्यंत वेगवान आहे, लहू, आणि जे जिथे इच्छा होईल तिथे भटकते, म्हणजे यत्थ कामनी पाती. अशा चित्ताचा निग्रह करणे कल्याणकारी असते, असं पुढची ओळ आपली ती. म्हणजे हे शब्द अशा गोष्टींचे वर्णन करतात जी एखादी जागा स्थिर नाही आहे किंवा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या जागेत स्थिर नाही आहे. मराठीत आपण काय म्हणतो त्याला, की मर्जीप्रमाणे वागणारे किंवा स्वैर संचार करणारे असंही म्हणता येईल. पुढचा शब्द आहे चित्त. चित्त याचा मुख्य अर्थ काय होतो, तर मन आणि जाणीव. याचा मुख्य अर्थ चित्ताचा मुख्य अर्थ आहे मन आणि जाणीव. मन किंवा हृदय, विचार करण्याची किंवा अनुभव घेण्याची क्षमता. संकल्प, विचार, मनात येणारे विचार किंवा हेतू. चित्त किंवा क्षण म्हणजे बौद्ध मानसशास्त्रात अभिधम्मानुसार जाणीवेचा सर्वात लहान घटक किंवा क्षण. याची व्याख्या काय केलेली आहे, आरमन्नं चिंतेती चित्तम, म्हणजे जे आलंबनाचा किंवा विषयाचा विचार करते किंवा जे विषयाला जाणते त्याला चित्त म्हणतात. पुढचा शब्द दमथ. मुख्य अर्थ आहे दमन, ताबा, निग्रह किंवा स्वतःवर मिळवलेले नियंत्रण. याची व्याख्या करायला गेलं तर काय होतं, की मनावर किंवा इंद्रियांवर विजय मिळवणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना सुसंस्कृत करणे. पाली इंग्रजी अभिधानानुसार या शब्दाचे विविध पैलू पुढीलप्रमाणे. पहिला आहे शिस्त आणि संयम, म्हणजे मनातील विकारांना, उदाहरणार्थ राग, लोभ यांना शांत करणे. दुसरा अर्थ आहे इंद्रिय संयम, म्हणजे डोळे, कान, नाक इत्यादी 5 इंद्रियांवरती ताबा मिळवणे. याचा दुसरा अर्थ होतो प्रशिक्षण किंवा सुसंस्कार, म्हणजे त्यामधला पहिला अर्थ होतो एखाद्याला शिकवणे, सूचना देणे किंवा सुसंस्कृत बनवणे. उद्धटपणा किंवा बंडखोर वृत्ती सोडून देणे. आध्यात्मिक मार्गानुसार याचा अर्थ घेतला तर प्रज्ञा, अज्ञानाचा नाश करून ज्ञानाने स्वतःला शिस्त लावणे. आणि शांती याचा अर्थ होतो शारीरिक आणि मानसिक वर्तणुकीत स्थिरता आणि शांतता आणणे. पुढचा शब्द आहे साधू. विशेषण म्हणून जर ॲडजेक्टिव्ह म्हणून पाहिलं तर आपण त्याचा अर्थ होतो चांगले किंवा शुभ, जे हितकारक, मंगलकारक किंवा योग्य आहे. उत्तम किंवा पुण्यवान, सद्गुणी किंवा नैतिकदृष्ट्या चांगले. जर आपण ह्या साधूचा अर्थ जर अव्यय म्हणून पाहिलं तर उत्तम, खूप छान, अतिशय सुंदर अशा रीतीने दिलेली दाद किंवा ठीक आहे म्हणजे संमती दर्शवण्यासाठी. साधूचा जर नाम म्हणून उपयोग करायला तर सज्जन, जो माणूस नैतिक आहे, चांगल्या स्वभावाचा आहे. कल्याण किंवा हित म्हणजे जे सर्वांसाठी चांगले आहे.
दंत याचा मुख्य अर्थ होतो दात किंवा सुळा. दात म्हणजे मनुष्याचे किंवा प्राण्याचे दात आणि सुळा म्हणजे हत्तीचा सुळा. हस्तिदंत म्हणजे हत्तीच्या दातापासून बनवलेल्या वस्तू. दंत याचा जर आध्यात्मिक अर्थ बघायला गेला तर त्याचा अर्थ होतो प्रशिक्षित किंवा संयमित. धम्मपद आणि बौद्ध साहित्यात हा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा शब्द दम म्हणजे दमन करणे या धातूपासून बनलेला आहे, ज्याचं अर्थ पुढील बरोबर प्रशिक्षित म्हणजे ज्याला योग्य वळण लावले जाते असा. म्हणजे उदाहरणार्थ प्रशिक्षित घोडा किंवा हत्ती. संयमित ज्याने स्वतःच्या इंद्रियावर ताबा मिळवला आहे असा. विनीत किंवा नम्र जो उद्धट नाही, ज्याच्यातील विस्तार म्हणजे त्याच्यातील विकार राग लोभ शांत झाले आहे. सुखावह हा शब्द पण 2 शब्दापासून बनलेला आहे. पहिला शब्द आहे सुख म्हणजे आनंद शांती समाधान किंवा आराम. आणि दुसरा शब्द आहे आवह म्हणजे वाहून आणणारे किंवा निर्माण करणारे. ह्यांचा जर एकत्रित अर्थ करायला गेला तर काय होतो, जे सुखाकडे घेऊन जाते किंवा ज्यामुळे सुख प्राप्त होते. अशा प्रकारे आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे. आता आपण ह्या गाठेचा अर्थ काय होतो तो एकदम शेवटला पाहूया. दुन्नि गहस लहुनो यत्थ कामनी पातिनो चित्तस दमथो साधू चित्तं दंतं सुखावह. ह्याचा अर्थ काय होतो, 2 अर्थ आपण बघूया, दोन्हीप्रमाणे बघूया. एक अर्थ होतो ज्याचे दमन करणे कठीण आहे म्हणजे दुन्निगह, जे अत्यंत चंचल किंवा वेगवान आहे म्हणजे लहू, आणि जे जिथे इच्छा होईल तिथे भटकते म्हणजे यत्थ कामणी पाहतो अशा चित्तांचा म्हणजे मनाचा निग्रह दमन करणे कल्याणकारी म्हणजे साधू आहे. कारण संयमित किंवा रक्षण केलेले चित्त सुख देणारे म्हणजे सुखावं असते. हा एक अर्थ होईल. आणि दुसरा एक अर्थ जर सामान्य अर्थ घ्यायला गेलो तर हे मन आवरणं अत्यंत कठीण आहे, अतिशय चंचल आणि जिथे इच्छा होईल तिथे धावणारे आहे. अशा मनाचे दमन करणे म्हणजे त्याला ताब्यात ठेवणे कल्याणकारी आहे. कारण ज्याने मनावर विजय मिळवला आहे ते दमन केलेले मन जीवनात खरा आनंद आणि सुख घेऊन येते. अशा प्रकारे आज आपण चित्तवग्गातील गाथा क्रमांक 35 ही आज अभ्यासलेली आहे. आय होप की तुम्हाला ही म्हणजे मला असं गृहीत धरतो की आपल्याला ही गाथा समजलेली असेल असं अर्थ गृहीत धरून म्हणजे आपण काय केलं आहे की पहिलं तर ह्याची अठ्ठकथा पाहिलं की ही कथा कुठे घडली तर श्रावस्ती तर जेतवाडामधल्या जवळपास ठिकाणी जी मातिका गाव होतं त्या ठिकाणी घडलेलं आहे. तिथे ही अय्यंतर नावाचा भिक्खू होता. म्हणजे 60 भिक्खू जे धम्ममार्गामध्ये आले होते ते एका गावात थांबले म्हणजे मातिका नावाच्या गावात थांबले. तिथे मातिका माता नावाची गृहिणी जी खूप चांगली होती की भिक्खूंना निवास आणि अन्न म्हणजे भोजन धान्य देत होती. आणि तिने त्यांना विनंती केली की मला तुम्ही ध्यानाचे मार्ग शिकवा, धम्माचा मार्ग शिकवा. त्यांना ध्यानाची पायरी म्हणजे विपश्यना शिकवली आणि तिने लवकरच ते परचित्त ज्ञान ह्या अवस्था प्राप्त केली. आणि दुसऱ्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे समजून हे तिला समजायला लागलं. तर त्या ठिकाणी असलेला अय्यंतर भिक्खू ह्याच्या मनामध्ये थोडी शंका निर्माण झाली. तो निघून गेला आणि भगवान बुद्धांनी त्याला समजावून सांगितलं की तू पळून जाण्यापेक्षा त्या चित्ताला दमन केलं गरजेचं होतं, त्याला प्रशिक्षित करणं गरजेचं होतं. अशा प्रकारे सूचना दिल्यानंतर त्यांनी ही गाथा म्हणाली ती. तर आज आपण त्याचा अर्थ समजलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा अर्थ समजला असेल. आणि आपण इथे आलात. आपल्याला सर्वांना मी आभार मानतो की आपण माझ्यासोबत ह्या उपक्रमामध्ये म्हणजे आपण उपक्रम हाती घेतला की पाली साहित्यांचा जेवढ्यात सोप्यात सोपा अर्थ मराठीत अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला एकमेकांना आपण समजून पाली साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. त्या संकल्पामध्ये आपण सर्व मला साथ देता त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि ह्या उपक्रमामध्ये आपण मला ज्या पद्धतीने सहकार्य करता त्या पद्धतीने सहकार्य करा. दानाच्या माध्यमातून करू शकता, मैत्रीच्या माध्यमातून करू शकता, आपल्याला ज्या माध्यमातून वाटू शकतं त्या माध्यमातून आपण मला सहकार्य करा. हा जास्तीत जास्त उपक्रम आपल्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी आहेत त्यांना पाली शब्द मराठीमध्ये समजण्यासाठी हा आपण उपक्रम चालू केला, त्यांना समजावा यासाठी आपण सर्वांनी मला ज्या पद्धतीने सहकार्य करते त्या पद्धतीने सहकार्य करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कारण कमेंट केल्यामुळेच मला समजतं की आपण मला
अजून चांगल्या पद्धतीने कसं सांगता येईल हे मला तिथे समजतं. त्यामुळे आपण कमेंट करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथेच आपली रजा घेतो. नमो बुद्धाय.